हाय हॅलो नमस्कार सगळ्या आपल्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं अगदी मनापासून स्वागत आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये। तर इथे सकाळ सकाळ ना आज झाडाला जांभळं पाहण्यासाठी आम्ही आलो होतो। तर बरीचशी झाडाची जांभळं पक्ष्यांनी सुद्धा खाल्लीत, कारण अजून थोडीशी काळी व्हावं, थोडीशी पिकू द्यावी या हेतूने आम्ही ठेवली। पण आम्ही अजून खाऊन पाहिली नव्हती ही जांभळं, कारण ह्या झाडाला हे तिसरंच वर्ष आहे, म्हणजे लावलेलं तिसरं वर्ष आहे आणि तिसऱ्या वर्षी छान असं फळ आलं। याला जास्त फळं नाही आली, एक 4-5 ठिकाणीच असे बंच आलेले आहेत। पण म्हटलं पक्ष्यांनी खाल्ले कसे, अजून ते इतके पिकलेले नाहीये, म्हणून एक मी सहज खाऊन पाहिलं तर इतकं गोड हे जांभूळ लागलं, म्हणजे आतापर्यंत इतकं गोड जांभूळ मी कधीच खाल्लं नव्हतं। म्हणजे जांभळं तर भरपूर खाल्ले, भरपूर वेगवेगळ्या ठिकाणीचे, पण थोडेसे तुरट लागतात खाल्ल्यानंतर, घशामध्ये थोडंसं आपल्याला असं दाटल्यासारखं होतं। पण ह्या जांभळाने अजिबात झालं नाही, माहित नाही कोणत्या प्रकारची जांभळ आहे, ह्यांनीच आणलेली आहे, ही सगळ्या झाडांचं सिलेक्शन ह्यांनीच केलेलं आहे। इतके छान लागले हे पहा, लालसरच मी तोडले तर अजून इतके काळी पण झालेले नाहीत, पण तरी पण खाताना एकदम असं वाटत होतं किती खावं आणि किती नाही। पण काय आणले केली झाडाला इतके फळं आलेलेच नाहीयेत, 4-5 ठिकाणीच बंच आले तर जास्त आलेलेच नाहीयेत। आणि ते मला असं वाटतं स्वाती आणि मीच दोघीच खाऊन घेऊ, पण चला असं नाही होणार। आता हे 5 जांभळं आलेले आहेत, आता घरात जाऊन सगळ्यांना एक एक देणार आहोत, कारण पहिलं फळ आहे घरातलं ह्या जांभळाच्या झाडाचं। मग सगळ्यांना एक एक टेस्टला देणार आहोत आणि यांना एक ठेवूयात आल्याच्या नंतर टेस्ट करायला। आणि पावसाळा सुरू झाला की सगळीकडे आपल्याला जांभळं दिसतात, बाजारात तर सगळीकडे विकायला येतातच, खूप महाग सुद्धा असतात, 350-400 रुपये किलोपर्यंत असतात जांभळं। आणि आपल्या खेडेगावी तर काय कुठं पण झाडं कुठं पण आपल्याला जांभळं खायला आणि पाहायला मिळतात। तर जांभूळ हे फळ ना डायबिटीससाठी खूप चांगलं असतं, बऱ्याच जणांना माहिती पण असेल। तर सीझनमध्ये याचा नक्कीच आपण एन्जॉय घेतला पाहिजे, जितकं होईल तितकं खाल्लं पाहिजे। तर मग आमच्या मॅडम पण मागच असतात, स्वीटी आणि सिम्बा सकाळ सकाळ तर खूप मागं फिरतात, दोघं पण येऊन पहा कसे बसले। तर म्हटलं जरा बाहेरून चक्कर मारून या सगळ्या बदकांकडनं वगैरे, तर हे दोघं जण लगेच दारात येऊन बसणार, वाट पाहणार, मागच असतात। हे वरती जरी गेलं बघा कशी आळस देते आमची स्वीटी, वरती जरी गेलं तरी वरती मागं, बाहेर आपण फुलं तोडायला गेलं तरी पण तिथं पण मागच येतात, खाली पण किचनमध्ये असलं तरी मागच येतात। ह्यांना आपण दूध ठेवलं तरी पण ते सकाळ सकाळ त्यांना फार लाड येतो, ते सारखं मागच फिरतात, असं वाटतं की भूक लागल्यामुळे फिरतात का नाही का, पण तसं नाही, ते मागच फिरत असतात। तर रात्रीच्या पावसाने ना थोडासा बाहेरचा एरिया थोडासा खराब झालाय, म्हटलं चला सकाळ सकाळ आंघोळीच्या आधी नाही हे सगळं धुवून घ्यावं आणि मग नंतर आंघोळ करावी, त्याच्यामुळे हे सगळं आता फिनेल वगैरे टाकून धुवायचं काम चाललंय। त्याच्या अगोदर जसं की आपण मागच्या महिन्यामध्ये आपण क्विज कॉम्पिटिशन घेत होतो आणि एक प्रश्न विचारत होतो, तर त्या बरेच ताई दादा त्याचे आन्सर देत होते, तर मध्ये आपण ते थोडंसं बंद केलं। तर आता 1 महिना पूर्ण झालेला आहे, तुमच्या लक्षात नाही पण आमच्या लक्षात आहे। आणि जसं की आपण म्हटलं होतं आम्ही दोघीही की याचा एक विनर आम्ही सिलेक्ट करणार आहोत आणि त्याला त्याच्या घरपोहोच प्राइज दिले जाणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला कमेंट करायची आहे, व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं। आणि कमेंट अशी करायची की तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये म्हणजे काय आवडतं, किंवा पुढचे व्हिडिओ तुम्हाला कशाच्या रिलेटेड पाहायला आवडतील, आणि आमच्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह थॉट्स किंवा मग थोडक्यात आमच्या व्हिडिओमध्ये पासून तुम्हाला काय प्रेरणा मिळते। अशा बऱ्याच ताई म्हणतात की आम्हाला काम करायला उत्साह येतो तुम्हाला पाहून, प्रत्येकाची वेगळी एक पॉझिटिव्ह कमेंट असती। तर फक्त एक कमेंट करायची, रँडमली उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये एक ॲप आहे, त्या ॲपवरनं तुमची कमेंट सिलेक्ट केली जाईल, ॲप रँडमली एक कमेंट सिलेक्ट करतं, तुमच्या समोरच त्याचं लाईव्ह रिझल्ट असणार। त्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला अनाउन्समेंट केली जाईल की कोण विनर आहे, विनरनी त्याचं डिटेल्स, नाव, नंबर, ॲड्रेस, ईमेल आय डीवर सेंड करायचा आणि त्यांना आमच्या सख्या बहिणी, सख्या जावांच्या परिवारातर्फे एक छान असं गिफ्ट घरपोहोच पाठवलं जाईल। तर चला छान अशा कमेंट्स करा। आणि आज ना आम्ही आमच्या हॉलचा मेकओव्हर करणार आहोत, जसं की कालचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी नक्कीच पहा आम्ही हॉल डेकोरेट करण्यासाठी काय काय आणले, आणि ज्यांनी पाहिला असेल त्यांना तर माहीतच आहे की आम्ही काय काय शोपीसेस आणलेले आहे। तर आता सगळं जुनं वगैरे सामान काढून क्लीन करावं म्हटलं, कारण हॉलचा नंबर आलाच होता, हॉलमध्ये धूळ वगैरे झालीच होती थोडीशी। तर म्हटलं चला मग आता नवीन शोपीस पण आलेले आहेत घरात आणि मग त्याच निमित्ताने सगळं क्लीन करणं पण होईल। तसं पण एवढे चांगले 15-20 दिवस झाले क्लीन करण्यात आलं नव्हतं, त्यामुळे भरपूर अशी धूळ बसली होती आणि उन्हाळ्यामध्ये तर धूळ जास्तच येते, कारण वारं खूप आहे आमच्याकडं। आणि दरवेळेस ना सगळे शोपीसेस घेऊन आम्ही डायरेक्ट पाईप चालू करत असतो, जे कलर न जाण्याजोगे शोपीस आहेत ते, कारण मध्ये आधी ना जो कचरा बसलेला असतो तो सगळा निघत नाही फक्त पुसल्याने, अशी मध्ये काही जागा अशा असतात की तिथनं आपण किती कपड्याने साफ केलं नॅपकिननी तर ते निघत नाही, पाण्याखाली आपण धरलं की साफ होतं। तर आमची स्वाती काय करत असती, बाहेर एका चटईवर ठेवून डायरेक्ट
पाईपाने त्याच्यावरती प्रेशरने धुवून घेत असते. पण आता काही काही वस्तू अशा आहेत मातीच्या का त्याच्यावरती आपण पाणी नाही मारू शकत. त्याच्यामुळं मग आता घरातच साफ करते. बाहेर थोडीशी भुरभुर येते पावसाची, मग घरातच क्लिनिंग चालली आहे. तर चिया सीड्सबद्दल एका ताईंची बऱ्याच वेळा कमेंट आली की त्याने वजन कमी होतं का. तर हो, त्याने वजन कमी होतं चिया सीड्सने. सकाळ सकाळ आपल्याला नॉर्मल पाण्यामध्ये चिया सीड्स रात्रीच भिजत घालून अर्ध लिंबू पिळून प्यायचं आहे. पण असं नाही की फक्त चिया सीड्सच घ्यायचं आणि बाकीचं सगळं काहीच आपण फॉलो नाही करायचं, तर त्यांनी वजन कमी होत नाही. आपल्याला चिया सीड्स बरोबर बाकीचं सुद्धा बरंच काय 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 पाळावं लागतं, त्यावेळी वजन कमी होतं. आपण सगळं बाकीचं सगळं इग्नोर करायचं, खाणं पिणं काहीही खायचं आणि मग चिया सीड्स त्याला काय करणार एकटं. त्याच्यामुळे मग सगळं काही पाळलं तर वेट कमी होतं. तर इथला अगोदरचा जो फ्लावर पॉट होता, फ्लावरचं स्टँड होतं, ते काढलंय मी आणि त्याच्या जागी हे आता आम्ही ठेवतोय नवीन. थोडंसं लुक चेंज होण्यासाठी जाऊन येऊन थोडंसं पाहिलं मी, जेणेकरून काय होईल येता जाता त्याला धक्का लागणार नाही असं थोडंसं पानं आत घेऊन लावली मी. त्याच्यानंतर ना तो फ्लावर पॉट तिथंच परफेक्ट वाटला म्हणून तो तिथंच ठेवला. हे जे ट्यूलिपचे फ्लावर्स आहेत याच्याबद्दल बऱ्याच कमेंट्स आलते की ताई हे तुम्ही कुठनं घेतले, तर ऑनलाईन असेल तर लिंक द्या. आणि बऱ्याच जणींना मी उत्तरं पण दिली की ताई नाही, ऑनलाईन नाही. हे फ्लावर्स घेतलेले बरेच वर्ष झालेले आहेत. आय थिंक मला असं वाटतं 5 वर्ष होऊन गेलेले आहेत. आणि हे ज्यावेळेस उडीसामध्ये होते मी त्यावेळेस भुवनेश्वरमधनं ह्यांनीच घेतले होते. म्हणजे मला इथनं जायच्या अगोदरच त्यांनी ते क्वार्टर थोडंसं डेकोरेट करून ठेवलं होतं. तर हे पहा, अशी एक 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 स्टिक आहे याची आणि 180 रुपयाला एक स्टिक अशी घेतली होती ही. म्हणजे एकच स्टिक खूप लांब आहे, तर पुढे तुम्ही पाहतालच 180 रुपयाला पर स्टिक. त्याला 4 ते 5 फ्लावर्स आहेत आणि क्वालिटी खूप मस्त आहे, वॉशेबल आहे. इतक्या वर्ष वापरूनही आणखी ते तसेच आहेत. मधनं मधनं काय होतं, सारखं सारखं धुण्यात आलं ना धुळीनी की त्याची जे फ्लावर्सचे जे पॅटल्स आहेत पानं ते थोडेसे असे पांगले होते. तर त्याला ना ग्लूगनने मी पुन्हा चिटकवलं होतं एका आतल्या गेल्या 6 महिन्यापूर्वी. तर ते पुन्हा ठीक झाले. तर आता म्हणजे असं वाटत पण नाही, म्हणजे फुल असं उमलल्यासारखं दिसत होतं. तर ज्यावेळेस मला एखादं फुल उमलल्यासारखं दिसतं स्वातीला मला, तर आम्ही ग्लूगन पटकन लावून ना ते थोडंसं असं चिटकून घेत असतो, जे की ते आतमध्ये कळीसारखं दिसतं. तर याला भरपूर असं मेंटेन केलंय, कारण ही फुलं दिसत नाहीत आणि दिसली तरी खूप महाग येतं. एकच आपल्याला स्टिक घ्यायची म्हणलं तरी म्हणजे 180 रुपयाला ही एक घेतलेली आहे. मग आता ह्या किती आहेत, बऱ्याचशा आहेत. हा पॉट सुद्धा तिकडूनच घेतला होता. त्यामुळे ह्या अशा महागड्या वस्तू घ्यायला ना खूप सारे पैसे लागतात. आपण थोडंसं काळजी घेऊन मेंटेन केलं ना की तर खूप लॉंग लास्टिंग जातात, ह्या खूप वर्ष जातात. आणि कधी जर आम्हाला वाटलंच का आता जुनं झालंय, हे जुन्यासारखं दिसतंय, तर मग आम्ही याची थोडीशी जागा चेंज करत असतो. हे दुसऱ्या जागेवर आणि दुसऱ्या जागेवरचं इथं पुन्हा ते नवीन दिसायला लागतं. तर चला, सगळे शोपीसेस छान असे धुवून वाळलेत आणि आता याला सगळं मस्त सेट करतोय आम्ही. थोडीशी जागा चेंज करतोय जेणेकरून काहीतरी थोडंसं नवीन वाटेल, म्हणून थोडंसं असं दर महिन्याला आमचं असतं इकडचं तिकडं तिकडचं इकडं करायचं. थोडंसं एक फील येते काहीतरी नवीन असल्यासारखे आणि फ्रेश वाटतं घरामध्ये. तर आता काही लोकांनी म्हणजे आता 1-2 वेळा अशी कमेंट आली की घरात 2 लाख रुपये महिन्याला येतो, मग इतकं काय नवल. तर 2 लाख रुपये महिन्याला घरामध्ये येऊ किंवा 2 रुपये येऊ, हे ज्याच्या त्याच्या कष्टाचं असतं, ज्याच्या त्याच्या रक्ताचं पाणी करून पैसे कमवले जातात. आणि मग त्याचं नवल मानणं म्हणजे आपण आपल्या मेहनतीचं करतोय म्हणल्यानंतर ते कौतिक आणि नवलच आहे ना. जरी बाकीच्यांसाठी नसलं तरी पण आमच्या आई वडिलांसाठी, आमच्या सासूच्या दोघींच्या नवऱ्यांसाठी ती खूप म्हणजे अशी गर्वाची गोष्ट आहे की म्हणजे त्यांना गर्व होतो, आमच्या आई वडिलांना पण आणि आमच्या नवऱ्यांना सुद्धा, की इतकं सगळं मेंटेन करून, इतका सगळा पसारा सांभाळून, मुलं सगळे रिलेशन जपून, सगळे नातेवाईक, असं नाही की आपलंच बघून नाही, सगळं पाहून आम्ही आमच्या आवडीच्या ज्या गोष्टी आहेत त्याला आम्ही रात्रीचा जो आमचा आरामाचा वेळ असतो त्यावेळेस आम्ही टायमिंग देतो. त्यावेळेस आम्ही आमचे व्हिडिओ एडिट करतो, दिवसभर व्हिडिओज काढून आमच्या आरामाच्या वेळेमध्ये आम्ही सगळं हे काम करतो. तर त्यांना ते त्याच्यावर प्राऊड फील करतात. तर 2 रुपये येऊ किंवा काही येऊ एक्सेट्रा जितके पण असतील ते आमच्या फॅमिलीसाठी खूप आहेत. त्यामुळं त्यांच्यासाठी तर हे नवल आणि काय म्हणतात ना, अभिमान असणारच. तर ज्यांनी कमेंट्स केली त्यांना मला असं म्हणायचं की तुम्ही पण कष्ट करा, तुम्ही पण मेहनत करा. 2 लाख काय, तुम्ही 4 लाख रुपये महिना घेऊ शकता. फक्त करायची धमक पाहिजे आपल्यामध्ये, मेहनत करायची जिद्द पाहिजे आणि ताकद पाहिजे. पैसा आपोआप जवळ येतो, फक्त आपल्यामध्ये तेवढी कर्तृत्वाची ना शक्ती पाहिजे, आपल्याच्यानी ते झालं पाहिजे. आणि असं जर याला त्याला पाहून आपण म्हणत बसलो की यांच्याकडे एवढा पैसा येतोय, त्यांच्याकडे काय येतोय याचं तर तुम्ही कारण सापडा ना. ते काय करतात म्हणून त्यांच्याकडे येतोय, ते किती मेहनत करतात, त्यांना तुम्ही करा ना फॉलो. तुम्ही समोरच्याकडनं चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करायचा, त्याचं कारण सापडवायचं. उगाचच नाही अशा कमेंट्स करायच्या की तुमच्याकडे एवढं येतंय तेवढं येतंय, काय येतंय कसं येतंय, आपण पण आणायचा प्रयत्न करायचा. का नाही, तुम्ही पण करू शकता ना, का नाही करू शकत, सगळे करू शकतात. ज्याच्यामध्ये करायची हिंमत ताकद असेल ना तर ते नक्कीच सगळे करू शकतात. जे कमेंट्स करणार आहेत ना त्यांना पण सांगते मी की तुम्ही पण करू शकता.
तर चला असू द्या, कमेंट्स करणारे तर असे भेटतातच रोज, त्यांच्याकडे लक्ष न देतात जे चांगले लोक आहेत त्यांच्या कमेंट्सशी मोटिवेट होऊन आम्ही काम करतो. तर इथं हे जे काल एअर फ्रेशनरचं आणलं होतं एअर डिफायनर, त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकलंय आणि 2-3 ड्रॉप हे जे सेंट आहे परफ्यूम तो टाकलाय. नंतर घरामध्ये हा एक होल्डर पडलेला होता, असाच होता, स्टोअरमधनं काढलाय, तर तो छान असा यामध्ये फिट झाला, व्यवस्थित ती पिन लागले गेली. नंतर हे याच्यामध्ये फिट केलं आणि इथं पहा मस्त असा घरामध्ये सगळीकडे आता सेंट पसरणार आहे. पावसाळ्यामध्ये तर ही वस्तू खूप गरजेची आहे. 400-500 रुपयामध्ये आपलं घर छान असं फ्रेश राहणार आहे. छान असा पायातनं धूर निघायला लागलेला आहे. आणि तर जसं की आपण अगरबत्ती लावल्याच्या नंतर घरामध्ये किती छान असा सगळीकडे सुगंध दरवळतो, तसंच झालेला आहे. मस्त सगळ्या घरामध्ये इतकं फ्रेश वाटतंय. हलकासा सुगंध आहे हा, जास्तही नाही, कारण बऱ्याच लोकांना हा सेंट जास्त जमत नाही. पर्सनली मला आणि स्वातीलाच नाही जमत हा सेंट, डोकेदुखी सुरू होती लगेच हॅडॅक. तर हा खूप आम्ही लाईट पाहून आणलेला आहे. तर आता पावसाळ्यात ही वस्तू तर फार गरजेची आहे. आणि हे सुद्धा ग्लासला सुद्धा आम्ही लावून घेतले फेदरचं जे लकी स्टोन आहेत ते. हॉलचा सगळा असा मेकओव्हर झालाय छान. तर काल जे मी व्हिडिओमध्ये म्हटले होते की गांधीजीचे 3 बंदर, तर ते एक जोकचा पार्ट होता. तसं की त्याला लाफिंग स्टॅच्यू, लाफिंग बुद्ध असं म्हटलं जातं. एका ताईंनी कमेंट्स केली, त्यांच्या डेली कमेंट्स असतात, आपले त्या व्हिडिओ पाहतात, खूप छान छान अशा पॉझिटिव्ह कमेंट सुद्धा करतात. पण तो एक कॉमेडीचा पार्ट होता, त्यामुळे मी गांधीजींचे 3 बंदर असं म्हटलं आणि गांधीजींचे 3 बंदर असे असतात सध्या, त्यामुळे मी बोलले. तर या कृष्णाच्या मूर्तीबद्दल सुद्धा 1-2 ताईंनी विचारलं होतं की कुठनं आणली, तर ही सुद्धा गिफ्टच आलेली आहे उडीसामधनं. ज्यावेळेस आम्ही पोस्टिंग घेत होतो तिथल्या ह्यांचे ज्या रुद्रच्या स्कूलच्या स्टाफ मेंबर आहेत, त्या टीचर, त्यांनी मला गिफ्ट केली होती. तर हा ना कॉर्नर आम्हाला चेंज करायचा होता हा, कारण हॉलमध्ये हा समोर फ्रंटलाच येत होता आणि तिथं आम्ही सगळ्या जुन्या वस्तू ठेवल्या होत्या, जुन्या घरातल्या. तर तिथं सगळं आता नवीन हा कॉर्नरला खूप छान अशी शोभा आलेली आहे. हॉलमध्ये हा फ्रंटलाच आहे, जो हॉलचा सिटिंग एरिया आहे त्याच्या जस्ट फ्रंटलाच हे केले आम्ही. तर खूप मस्त दिसतंय सोफ्यावरती बसल्याच्या नंतर. एक ह्या कॉर्नर म्हणून हॉलचा एक रंगच बदलून गेलेला आहे. आणि मग लाईट गेली त्याच्यामुळे बाकीचे सगळे हे सकाळची कामं मग उशीर झाला. कारण मग आता जर लाईट जर असती तर सकाळची कामं झटपट झाली असती आमची, कारण की झाडाला पाणी द्यायचा ताण कमी झाला होता. पण इकडं परत वाढला, तर काय असन ते असं. पहा आमच्या इकडं आता पाऊस लागलेला आहे थोडा थोडा आणि आभाळ भरून आले. तर पावसात भिजण्याचा आनंद चांगलाच आहे. आमच्या ध्रुव आणि रुद्रनं थोडं भिजताय ते, म्हणले 5 मिनिटं भिजू द्या आम्हाला पावसामध्ये. म्हणलं चला त्यांना पण आनंद म्हणजे घेऊन दिला पाहिजे, कारण की हे दिवस पुन्हा पुन्हा नाही येत. झाले का, भिजले का? हे पहा कसे वरून पाऊस येतोय आणि खाली यांचा धिंगाणा चाललाय पावसात. जाय भिजले आता, 5 मिनिटं झाले, चला घरात. अजून खेळायचंय का? तर हे बघा मस्त असं पावसाचं वातावरण झालंय आणि छान असे हलके हलके पावसाचे टिपके पडत आहेत अंगावरती. इकडे एकदम ऊन पडल्यागत झालंय, इकडं सगळा पाऊस फुटलाय आणि थोडा थोडा पाऊस यायला पण लागलाय. पाऊस येताच आमचे सगळे झाडं पहा किती आनंद झालेला आहे. सगळ्या झाडांना अगदी खुश झालेत सगळे झाडं, कारण पाऊस आला की सगळ्याच झाडांना खूप छान वाटतं, पोटभर अगदी पाणी मिळतं त्यांना. मस्त छान असं सगळीकडं मातीचा वास सुटलाय. मातीचा वास सुटला की एकदम खूप छान वाटतं. माती खाण्याची इच्छा होती. मातीचा इतका मस्त वास येतोय सगळ्या शेतातल्या मातीचा. तर काल पण आमच्याकडे छान असा पाऊस झाला रात्री, मस्त म्हणजे चांगलाच पाऊस झाला रात्री आमच्याकडे. मस्त जोरदार पाऊस झाला, म्हणजे सगळ्या आमच्या झाडांचं एक छान असं झाडांना पाणी साचलं होतं सकाळपर्यंत आणि आता पूर्ण जिरून गेलंय. आता सुद्धा पाऊस म्हणजे आता सुरूच झालंय झाडांचं. आमचं खूप असं टेन्शन मिटलंय आता. पहा याचे झाडाचे शेंडे, म्हणजे इतकं पाणी असून आम्ही याला डेली पाणी देत असून पण म्हणजे झाडांना पाऊसच लागतो. कसे झालते हे झाडांचे शेंडे, ह्याचे पण परत इकडचे पण, कारण यांना पावसाशिवाय काहीच नाही. आपण किती पाणी दिलं ना तर हे असे काही झाडं असतात की त्यांना पाऊसच लागतो. गेल्या एक 7 ते 8 दिवसापासून तुमच्या कमेंट्स येत होत्या की ताई डार्क सर्कलवर काही उपाय असला तर सांगा. पण याच्याबद्दल तर आम्हाला दोघींनाही नव्हतं माहिती. तर एका व्हिडिओमध्ये म्हणजे जसं ताईंनी शेअर केलं होतं की कुणाला माहिती असेल तर सांगा. तर त्याच्यावर 3 अशा कमेंट्स आम्ही सिलेक्ट केल्यात
की म्हणजे आम्हाला याच्याबद्दल काही आयडिया नव्हती, त्याच्यामुळे जे या गोष्टी माहित आहे त्याच आम्ही तुमच्याशी शेअर करतो. आणि एक आणखी दुसरी गोष्ट की ज्या आम्ही होम रेमेडीज सांगतो, बऱ्याचशा आम्हाला काही आमचे जे मी जसं की अगोदर पण सांगितलं, आईचे वडील हे खूप मोठे म्हणजे त्यांना झाडपाल्याच्या औषधाबद्दल माहिती होतं. आणि आमच्या सहवासात जुने माणसं अजून आहेत, आमचे बाबा म्हणा, ते बाबा पण होते, ते आता नाही येतं. त्याच्यामुळे लहानपणापासून अशा काही होम रेमेडीज आम्ही पाहत आलेलो आहोत आणि त्याचा फरक पडलाय म्हणून आम्ही तुमच्याशी ते शेअर करतो. बाकी ते तुम्हाला ट्राय करायचं नाही करायचं ते तुम्ही आपल्या रिस्कवर ट्राय करावं कृपया करून. आणि नाही जर तुम्हाला काही वाटलं तर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप म्हणजे गरजेचं आहे. शक्यतो होम रेमेडीजने ना काही साईड इफेक्ट्स होत नाही, तरी पण करायच्या अगोदर थोडासा विचार करून, थोडासा साईडला पॅच टेस्ट करून, चेहऱ्यावरती सपोज आता जायफळाचं सांगितलं होतं वांगावरती, पण आता आमच्या घरात कुणाच्या चेहऱ्यावर वांग नाही येतं. आणि त्या कमेंट्स तुम्हीच आम्हाला सांगितलेले आहे की ज्या ताई होत्या 1-2, तर त्यांनी सांगितलं होतं, त्या स्वतः म्हणल्या की स्वतः मी वापरले आणि मला 100% रिझल्ट जाणवलाय, म्हणूनच ती कमेंट आम्ही तुमच्याशी शेअर केली. पण तरी सुद्धा तुम्ही असं काही ट्राय करताना थोडंसं इकडं साईडला वगैरे आधी ट्राय करून बघत जा 1-2-3 दिवस, आणि त्याच्यानंतरच चेहऱ्यावर अप्लाय करा. कारण काय असतं, चेहरा सगळं काही असतो आपल्यासाठी, आणि मग चेहरा जर खराब झाला तर मग आपल्याला खूप दुःख होतं शक्यतो लेडीजला. त्याच्यामुळे कुठंही काही असं ट्राय करायचं म्हटलं तर थोडंसं इकडं मानेच्या खाली साईडला वगैरे किंवा कानाच्या मागं असं थोडंसं थोडीशी जागेवरती लावून टेस्ट करत जा, पाहत जा 2-3 दिवस काही होतंय का आपल्याला रिॲक्शन वगैरे, आणि त्यानंतर ट्राय करत जा. कारण काय होतं, बऱ्याच लोकांना काही काही गोष्टीची ॲलर्जी असते, म्हणजे ते आपल्याला माहित नसतं, पण ते आपल्या सहवासात आल्याच्या नंतर आपल्याला कळते की काही साईड इफेक्ट झाल्याच्या नंतर आपण चेक करतो की अरे ह्या गोष्टीची आपल्याला ॲलर्जी आहे. असं म्हणजे कुणाला मोहरीची असती, कुणाला कशाची असती, तर असं बऱ्याच ॲलर्जी प्रकार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही आम्ही जे सांगतो ते अगोदर टेस्ट करत जा आणि मगच अप्लाय करा. कारण काय होतं की एखाद्याला सपोज नाही सूट झालं, म्हणजे आम्ही तर पहिले सांगायचो की करा ट्राय, नक्की चांगला आहे आणि खरंच चांगला आहे. पण एखाद्याला नाही सूट झालं आणि सपोज दुसऱ्या कारणाने सुद्धा काही झालं त्यांना इजा, तर त्या काय म्हणतील की ह्यांनी सांगितलं आणि आम्ही ट्राय केलं आणि त्याच्यामुळे असं झालं. तर तसं नको व्हायला, म्हणून आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये असं सांगते की तुम्ही तुमच्या रिस्कवर जे पण आहे ते तुम्ही ट्राय करू शकता. तर पहिली कमेंट आपली ही आहे की कैलास जीवन क्रीम आहे, तर ती पता नाही आता कुठं मेडिकलमध्ये वगैरे कुठे भेटत असेल, तुम्ही विचारून बघा. तर त्या क्रीमनी 100% रिझल्ट जाणवतो डोळ्याखाली जे काळ असतं त्याला, असं ते त्यांनी सांगितलं म्हणणं आहे असं. तर त्याच्यानंतर दुसरी कमेंट अशी आहे, डोळ्याखालचं काळा जाण्यासाठी हळद आणि लिंबू रोज रात्री झोपताना मिक्स करून लावायचं. आणि तिसरा आहे आईस यूज करा, इफेक्टिव्ह आहे आईस. बर्फाचं जसं की आम्ही पण सांगितलं होतं, आम्हाला पण बर्फाचा खूप चांगला अनुभव आहे. बर्फाने जे हलक्या हाताने 3-4 दिवसा मिळून सुद्धा आपण 1.5 ते 2 मिनिटं मसाज करायची छान सगळी अशी, त्यांनी सुद्धा खूप चेहरा सगळाच ग्लो करतो, डोळ्या खालचंच नाही सगळं चेहरा आपला चमकायला लागतो. तर हे पाऊस तर नाही आला आहे बा, अर्ध आभाळ आलंय आणि अर्ध इकडं म्हणजे फुटलंय, तर काही कळतच नाहीये, थोडा थोडा यायला लागला आणि थांबून घ्यायला. पण हवा मात्र आता छान सुटली, मस्त आम्ही घेतोय निसर्गाचा आनंद. कारण की मला ते असं झालंय ताई, मातीचा जो वास सुटलाय ना, असं वाटतं ती माती खावा लागते. मी आता तिला ते मातीचा वास आला आता, तरी पण आज येत का नाही येते, काल तर खूप येत होता रात्री, कारण बऱ्याच दिवसातला पाऊस झाला. आता थोडासा म्हणजे थोडा हलका येतोय, नाहीतर काल रात्री किती सुटला होता ग पाऊस आला. तरी असं वाटतं मला वाटतं आणून देऊ काय माती खायला. खरंच असं माती खाण्याची इच्छा होती, असं वाटतं लय खावा, किती खावा. कॅमेरा फिरून दाखवलं किती छान. झाडं बिडं मस्त सगळे आनंदाने, सगळंच एकदम छान भारीच वाटतंय. 2 चक्क्या कशा फिरत आहेत पहा. हे पहा निसर्गाची लीला. पाऊस तो पाऊसच असतो. इकडे बघा मधीच या भागात पूर्ण असं अर्धवट सगळं म्हणजे फ्रेश आहे एकदम वातावरण, आणि अर्ध्या भागामध्ये सगळं काळं काळं झालंय. पहिल्यांदाच पाहिलं मी पण. नाही बराच वेळा असं होतं का. पवन चक्क्या मात्र बघा हवा सुटल्यामुळं फिरायला लागल्यात आता, आणि रात्री आणि सकाळी म्हणजे एक पात म्हणजे असं बिलकुल थोडं सुद्धा जागचं हालत नव्हतं, एवढं स्टॉप झालं ते हलायचं. आता हवेमुळे हलायला लागलं, फिरायला आवाज तितकी सुटली आहे छान. तर इथं पहा डोंगरावरती एकदम लांब मी झूम करून दाखवते, तर शेळ्या घेऊन खाली येतात ते माणसं सगळे, कारण की आता त्यांना माहिती इकडून सगळं भरून आलंय, त्याच्यामुळे आता ते लगेच घरचा रस्ता धरलाय त्यांनी. खूप लांब आहे पण मी आता झूम केलाय तरी पण थोडं दिसतंय. लईच वारं सुटलंय आणि
असं वाटतंय उडून जातात का माणूस काय माहिती. छान वाटतंय, खरंच खूप भारी वाटतंय. सगळं काम धाम सोडून आम्ही आज इथं उभा राहिलोय दोघी मस्त. इथे बाल्कनी मध्ये लोळलो पण बराच वेळ, कारण खूप फ्रेश वाटतंय. कारण आजची प्लॅनिंग होती बरं का आमची, आम्हाला किचन ट्रॉल्या साफायला काढायच्या होत्या, पण असं वातावरण बघितलं ना म्हणलं राहून द्या, जाऊन द्या आता बाहेर काय म्हणतात वातावरणाचीच मजा घेऊ. बाहेरच फिरायचं. त्यातल्या त्यात आज आहे इलेक्शनचा रिझल्ट, तर सगळ्यांनाच वाटत असं आपला नेता यावा. आता कोण येतंय माहिती नाही, पण एक आतुरता लागलेली आहे. चालतंय आता अर्धा पाऊण तास झाला बरं का आम्हाला, आम्ही इथं उभा आहे. पण आता चल आता आम्हाला काढायच्या साड्यांवरच्या ब्लाऊजच्या डिझाईन चॉईस करायच्यात. तर चल आता इथं केवरही थांबलं ना तरी पण आपले कामं राहतील तसेच, कारण जागोराच्या इतक्या साड्या आल्या त्याला आम्ही तशाच त्या ठेवल्या, फक्त ब्लाऊज पीस साईडला करून ठेवलेत. त्याच्यावर डिझाईन वगैरे अजून काहीच नाही, जवळजवळ 20 साड्या आहेत. आणि मग म्हटलं चला आज त्याची पॅटर्न कशी शिवायची त्याच्या रिलेटेड थोडंसं करायची काय ते काम करणार आहोत आज आम्ही. पण आता नाही करू आपण. बाई पासातले हवा खाल्ली माझ्या केसांचा, अक्षरशः गुंता झाला. केस बांधून ये आपण इथंच मस्त. तिकडची बाल्कनी सकाळी धुतली होते ना त्याच्यामुळे. तिकडची बाल्कनी मग चल तिकडे बसू, नाहीतर माझा केसांचा डायरेक्ट हे असं बांधून तर इथे पहा बऱ्याचशा अशा साड्या आहेत, इकडं पण आहेत. तर याचं सगळ्याचं पिको फॉल वगैरे झालंय. आणि आता ब्लाऊजचे डिझाईन पॅटर्न सिलेक्ट करायचे, मग कसे करायचे. तर बराचसा खेळ काय असतो आपल्या साड्यांवरती. साडी जरी सिंपल असली तरी पण त्याचं ब्लाऊज थोडंसं आपण काहीतरी वेगळं स्टिच केलं ना की आता साडीला खूप छान असा हे येतं, लुक येऊन जातं. आपण ज्यावेळेस ती वेअर करतो, म्हणजे ज्यावेळेस आपण ती घालतो त्यावेळेस ती साडी खूप छान दिसते आणि प्रत्येक जण आपल्याला विचारतो. म्हणजे ब्लाऊज खूप डिपेंड आहे आपल्या साडीवरती. साडी कशी असो, ब्लाऊज थोडंसं छान असलं की मग एक वेगळंच छान असं मस्त लुक येतं आपल्याला साडी घातल्याच्या नंतर. तर आता ही साडी आहे, सिंपल आहे. ह्या सगळ्या आलेल्या साड्या आहेत, आम्हाला घरी काही आम्ही घेतलेल्या नाही येतं. तर ऑर्गेन्झामध्ये आहे, ऑर्गेन्झा फॅब्रिक आहे. दोघींना 2 आलेले आहेत. त्यातला हा एक कलर आणि दुसरा हा राणी कलर आणि एक रेड कलर आहे. सेम आहे, तर फक्त कलर चेंज आहे आणि बॉर्डरची डिझाईन थोडीशी चेंज आहे. तर मग आता यावरती ब्लाऊजचा पॅटर्न कसा स्टिच करायचा, कारण याचं जे ब्लाऊज आहे ते सेम कलरचं आहे ॲज इट इज. तर शक्यतो कॉन्ट्रास्ट कलरचे ब्लाऊज छान दिसतात. तर मग आता याचं जर सपोज ब्लाऊज शिवलं तर मग आजकाल एल्बोपर्यंत फॅशन चालू आहे. 10-11 इंच भाईची फॅशन चालू आहे. आणि त्यातली त्यात 6 चुन्यांचं जे पफ स्लीव्ज असतात त्याची फॅशन खूप सुंदर दिसते. ते सुद्धा खूप, जसं की आम्ही जागरणामध्ये ते स्टिच केले होते ते ब्लाऊज, ते सुद्धा घातल्याच्या नंतर खूप छान दिसतात. आणि लेस वगैरे गळे लावून शिवण्यापेक्षा ना ज्या अशा साड्या असतात त्याच्यावरचे आपण जर या पद्धतीचे डिझाईन आपण जर स्टिच केले तर ते खूप असं म्हणजे छान लुक देतं आपल्याला मस्त असे. तर हे पहा बोटनेक आहे आणि हँडला पण पफ स्लीव्ज आहेत. तर अशा पद्धतीने ह्या साड्यांचा ब्लाऊज आम्ही स्टिच करणार आहोत. आणि जी पॉम्पम लेस आहे ती फक्त सगळ्या साईडला ब्लाऊजनी कव्हर केलेली आहे, बल्कि साडीला पॉम्पम लेस नाहीये. पण तरी पण ह्या साडीच्या ब्लाऊजला आम्हाला असं वाटतंय की लावलेली बेटर राहील. आणि याच्यातलाच ब्लाऊज आम्ही स्टिच करणार नाहीयेत. ह्याच्या साडीवरती गोल्डन कलर आहे, त्यातला आम्ही गोल्डन एक सेपरेट ब्लाऊज पीस आणलेला आहे, तो स्टिच करणार आहे. जेणेकरून काय होईल, आणखी 4 साड्यांवर आम्हाला तो ब्लाऊज घालता येईल. म्हणून तो एक प्लेन याच्यावरती आम्ही सिलेक्ट केलेला आहे की यावरती प्लेनच ब्लाऊज घातलेला बेटर राहील. झालं ज्या साड्यांमध्ये सेम कलरचे ब्लाऊज पीस असतात त्याबद्दल. तर काही काठपदरच्या साड्यावरती सुद्धा आपण पाहणार आहोत, पैठणीवरती सुद्धा कसे ब्लाऊज आपण स्टिच केले पाहिजे. तर ह्या सिंपल साड्या होत्या. तर पहा अशा पद्धतीची डिझाईन यावरती आम्ही करणार आहोत. त्यानंतर आपण पाहूया पुढची साडी. तर ही अशी साडी आहे पहा, ब्लॅक आहे, पूर्ण सिल्क मटेरियल आहे, गोल्डन इथं पट्टा आहे, खाली थोडासा हा वेगळा. घातल्यानंतर ही सुद्धा साडी खूप सुंदर दिसणार आहे. तर याचं ब्लाऊज कसं स्टिच करायचं आता ह्याचे, तर जे कंटिन्यू आहे ही साडी, म्हणजे ब्लाऊज पीस जो आहे तो कंटिन्यू आहे साडीमध्ये, असंच आहे. अशीच ब्रॉड बॉर्डर आहे आणि ब्लॅक कलर म्हणजे सेम ॲज इट इज दिलेला आहे, त्यांनी प्लेन वगैरे काही दिलेलं नाही. आता अशा साड्या असल्याच्या नंतर आपल्याला प्रश्न पडतो की ब्लाऊज स्टिच कसं करायचं, कारण आपण डायरेक्ट जरी शॉर्ट बाही घेतली तरी पण हे इतकं येणार, आणि जरी पण 10 इंच 11 इंच एल्बो पर्यंत घेतली तरी पण ही बाही इतकी येणार, मग ते चांगलं दिसणार नाही. मग त्यासाठी काय करायचं, एकतर सेपरेट आपण अशा कलरचा ब्लाऊज पीस घेऊन स्टिच करू शकतो, किंवा मग ब्लाऊज स्टिच करताना टेलरला सांगायचं की आपल्याला कसं स्टिच करायचं ते. शक्यतो मग इतकी बाही घेतल्याच्या नंतर इथनं कट करायला लावायचं. मग हा पार्ट आपण बाहीला जोडू शकतो, कारण आपले जे हात असतात त्याच्यावरती खूप डिपेंड असतं ब्लाऊजचं लुक. तर मग हा इतका पार्ट घेऊन पण स्टिच करू शकतो 2 कलरमध्ये आपण,
किंवा मग सिंपल इतक्या याच्यामध्ये पण करू शकतो. म्हणजे थोडंसं ब्लाऊज स्टिच करायला देताना आपण आपलं डोकं वापरायचं. डायरेक्ट ब्लाऊज पीस स्टिच करायला देऊन जमत नाही प्रत्येक साडीमध्ये. तर आता याची डिझाईन बॅक साईडनी कशी स्टिच करणार आहोत आम्ही. तर हे पहा, हे अशा पद्धतीचं सिलेक्ट केलेलं आहे बॅक साईडनी स्टिच करण्यासाठी. तर खूप छान वाटणार आहे हे सुद्धा लुक या साडीवरचं. पण अजून हे सिलेक्ट केलं नाहीये कारण असा ॲज इट इज जो हा गोल्डन कलर आहे असा मिळत नाहीये. तर मग यातलाच काढलाय आम्ही. आणि कसं काय करायचं ते आता ज्यावेळेस आम्ही स्टिच करू त्यावेळेस तर मग तुम्ही वेअर केल्याच्या नंतर पाहतालच. तर ही साडी पहा, या साडीवरती ऑलरेडी आमचे रील्स पण आहेत. आणि या साडी आम्हाला आमच्या चुलत दिराचं जे लग्न होतं त्यांच्या साखरपुड्यामध्ये नवरीच्या घरच्यांनी नेसवलेल्या होत्या. तर त्या सुद्धा अजून तशाच पडल्यात. त्याच्यावरचे पण ब्लाऊज आम्ही स्टिच केले नाही. ज्यावेळेस या साडीवरती रील्स बनवले होते त्यावेळेस तुमच्या भरपूर कमेंट्स आल्या की त्या साडी खूप छान आहे, कुठनं घेतल्या. तर ती माहित नाही त्यांनी कुठनं आणल्या. ह्या पहा, दोघींच्या दोन सेम आहेत. तर मग आता याच्यावरती कसं स्टिच करायचं. आता सेम बॉर्डर आहे, सेम साडी आहे. तर काय होतं ना, अशा काठपदरी साड्या किंवा पैठण्या ॲज इट इज सेम कलरचा जर ब्लाऊज पीस असला तर त्यावरती ब्लाऊजचं थोडंसं ट्रेंडी किंवा छान असं लुक देण्यासाठी आपण त्यावरती थोडंसं मगम वर्क करू शकतो, आरी वर्क करू शकतो किंवा मग नॉर्मल छोटेसे असे पॅच आणून आपण हाताला किंवा बॅक साईडला लावू शकतो. म्हणजे जरुरी नाही की आपल्याला स्टिचिंगच करता यावी. आपण टेलरकडनं स्टिच आणून आपण आपली क्रिएटिव्हिटी ब्लाऊजर हाताने करू शकतो. हाताने स्टिच करून आजकाल ग्लू मिळतं, फॅब्रिक ग्लू, त्याने चिटकून स्टिच केलं तरी ते परमनंट वर्क होतं. तर अशा पद्धतीचे ब्लाऊजर आपण करू शकतो. तर आता याचं कसं ठरवलंय आम्ही की कसं स्टिच करायचं. तर हा एक पॅटर्न आहे पहा. तर अशा पॅटर्न मध्ये आता पहा, सेम ब्लाऊज पीस आहे, सेम साडी आहे. त्यामुळे मग आम्ही असं हे ठरवलेलं आहे कॉम्बिनेशन की अशा कलरची नेट आणायची ही जी साडी आहे ती. आणि मग थोडंसं काहीतरी अशा प्रकारची जर लेस मिळाली तर ठीक आहे, नाही तर मग थोडंसं कुंदन वर्क किंवा पॅच वर्क, नाही तर आपलं डोकं लावून इथं काहीही करायचं. तर थोडीशी नॉर्मल स्टोन चिटकवायचे. तर हे वर्क सगळं आम्ही घरीच करणार आहोत. जरुरी नाही की ॲज इट इज व्हावं, आपण आपलं डोकं वापरून काही करू शकतो. पॅटर्न फक्त असं स्टिच करणार आहोत आम्ही. तर ह्या दोन्ही साड्यांचं तसंच करणार आहोत कारण सेम कलरचे ब्लाऊज पीस आहेत यामध्ये. तर त्यानंतरची ही पुढची साडी आहे, खूप अशी लाईट वेट नेव्ही ब्ल्यू कलर मध्ये आहे. खूप सुंदर, घातल्यानंतर पण छान दिसणार आहे. अगदी स्वस्तात मस्त ह्या साड्या आम्ही घेतलेल्या आहे, दोघींना दोन सारख्याच. तर याच्यावरती पण अजून काही स्टिच झालं नाही करणं आमच्याच्याने. तर या अशा साड्यांवरती खूप सिंपल असे गळे छान वाटतात. तर याच्यावरती हा पॅटर्न आम्ही सिलेक्ट केलेला आहे. ॲज इट इज असं स्टिच करणार आहोत. तर याच्या ना पफ स्लीव्ह शिवल्याच्या नंतर छान दिसणार आहे. पण आता डिपेंड करते की ब्लाऊज पीस किती आहे. कारण पफ स्लीव्ह शिवायच्या म्हटल्या आपल्याला थोडंसं नॉर्मल जे 6 चुन्याचा पफ असतो तो, तर त्याला ब्लाऊज पीस जास्त लागतो. 1 मीटरच्या पुढेच ब्लाऊज पीस लागतो. तर त्याच्या साडीमध्ये तर तितका मला नाही वाटत असेल. जर नसला तर मार्केटमध्ये या प्रकारचा काहीतरी कपडा मिळाला तर मग थोडंसं काहीतरी ऍडजस्ट करू. पण याला पफ स्लीव्हच छान वाटणार आहे त्या साडीला, है ना. त्यानंतरची पुढची साडी आहे ही पहा, कॉटन मध्ये आहे, खूप छान आहे ही, चोपून बसणारी. त्यातलाच हा एक कलर आहे. तर ज्या कॉटनच्या साड्या असतात त्यावरती शक्यतो बोटनेक करून थोडेसे आपण पोटली बटन्स वगैरे लावले किंवा मग असे बघा हे अशा टाईपचे गळे, तर ते खूप छान असं लुक देतात कॉटनच्या साड्यावरती. तर हे थोडंसं कॉटन मिक्स आहे, प्युअर कॉटन पण नाहीये, पण खरंच खूप छान दिसेल हे अशा पद्धतीचं ब्लाऊज. यावरती हाताला सुद्धा जे कॉर्नरला 10 इंच भाई शिवून 10 ते 11 इंच भाई शिवून येणार, त्याला सुद्धा असे पोटली बटन्स ऍड करणार आहे मी. इथं जे पोस्टर मध्ये साडी दिसते ऍज इट इज तशीच साडी आमच्याकडे एक आहे इथं. याचं पण आता स्टिच करायचं आहे. पण काय आहे, ही सगळी सिंगल कलर मध्ये आहे आणि इथं कॉन्ट्रास्ट आहे. तर मग आता याचा सुद्धा विचार चाललाय की अशाच पद्धतीने स्टिच करायचा, पण याचा ब्लाऊज पीस असा आणायचा. आता साडीमध्ये तर असा नाहीये, थोडीशी प्रिंट दिलेली, म्हणजे कलर असाच आहे पण प्रिंटेड आहे. तर मला प्रिंटेड नाही पाहिजे, प्लेन पाहिजे. तर मग काय होतं ना, काही काही ब्लाऊज असे असतात की आपण वेगळा कपडा आणून जर स्टिच केले तर ते बऱ्याचशा साड्यांवरती मॅचिंग होणार. आता ह्या साडीमधला ब्लाऊज अशा कलरचा प्रिंटेड आहे दिलेला, आता तो कापून ठेवला साईडला, पण तो आम्ही स्टिच करणार नाही. कारण काय आहे, असा पॅटर्न स्टिच करायचा यावरती सुद्धा आणि यावरती सुद्धा, फक्त थोडंसं डिझाईन चेंज करणार आहोत, नाही तर पॅटर्न एकच शिवणार आहोत दोन्हीवरती. पण मग आता हा जर ब्लाऊज सेम ॲज इट इज शिवला तर तो दुसऱ्या साडीवरती मॅचिंग होणार नाही जर यातलाच शिवला तर. पण जर कपडा आणून स्टिच केला, काही नाही 100 ते 150 रुपयात छान 1 मीटर कपडा येऊन जातो आपल्याला कॉटन सिल्कमध्ये वगैरे. तर मग त्याच्यावरती जर आपण शिवला मार्केटमधनं आणून तर तो आणखी आपल्या बऱ्याचशा साड्यांवर मॅच होऊ शकतो. त्यानंतरची हे पहा पुढची साडी आहे ही, आणि त्यातलाच हा एक कलर आहे. यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस असे दिलेले आहेत. हा जो बॉर्डरला कलर आहे ना, हा जे गोंडे, तर दोन्ही याच्यामध्ये तसेच ब्लाऊज पीस दिलेले आहेत. तर मग
साड्या फारशा अशा म्हणजे हा वेगळं सूत आहे काहीतरी, तर पाहूयात आता. याची आशा वाटतात की सिम्पलच स्टिच केलेलं चांगलं राहील. याच्यामध्ये काही जास्त डीप नेक करून फक्त बॉर्डर देणार आहोत, कारण कॉन्ट्रास्टच ब्लाऊज आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे फक्त डीप नेक आणि गोल्डन कलरची किंवा मग या साडीच्या कलरची पायपिंग टाकणार आहोत, बस सिम्पल. हाताला सुद्धा याचं सिम्पलच करणार आहोत. त्यानंतर हे पहा, पुढची साडी आहे, पार्टीवेअर आहे. तर ही उडीसामध्ये मला एका फ्रेंडनी येताना गिफ्ट दिली होती. तर स्वातीला कलर वगैरे फार आवडला, मी तशीच ठेवली होती. तिला म्हटलं मग स्टिच कर तू. तर मग याच्यावरचं ब्लाऊज कसं स्टिच करायचं. आता पार्टीवेअर साड्या बऱ्याचशा असतात, त्याच्यावरती आपल्याला काही लेस वगैरे लावून असं जास्त झकपक करून जमत नाही, कारण साडी पण ऑलरेडी पूर्ण भरलेली असते आणि त्यातल्या त्यात आपण ब्लाऊजवर पण एकदम जास्त वर्क करून ठेवायचं, मग ते जास्तच थोडंसं तामझाम वाटतं, म्हणजे आम्हाला तरी दोघींना. त्याच्यामुळे मग असं वाटलं की याचं थोडंसं सिम्पल असं स्टिच करावं. शक्यतो हा एक पॅटर्न असं वाटतंय यामध्ये करावं स्टिच. नॉर्मल जर अशी स्टोन वर्कची लेस मिळाली तर ठीक, नाहीतर मग फक्त असा पॅटर्न देऊन नॉर्मल जी स्टोनची लेस असते ती लावायची, किंवा प्लेन जरी ठेवलं तरीही छान वाटेल. तर याचं अजून कन्फ्युजनमध्येच आहोत कसं शिवायचं, नाहीतर एकदम जास्त मग प्लेन जरी शिवलं फक्त गोल्डन कलरची पायपिंग देऊन तरी पण चांगलं वाटणार आहे, कारण साडीवरतीच भरपूर वर्क आहे. पदर पण थोडासा हेवीच आहे याचा. तर एखाद्या वेळेस असं एखाद दोन वेळेस आता प्रेमाने दिलेली, त्याच्यामुळे आपल्याला ठेवता येणार नाही. त्यानंतरची ही पुढची साडी आहे, यावरती ग्रीन कलरचा प्लेन ब्लाऊज पीस आहे. तर मग अशा कडक साड्यांवरती शक्यतो आम्ही या पद्धतीचे या पॅटर्नचे ब्लाऊज पीस स्टिच करत असतो. ब्लाऊज तर सिंपल हा सुद्धा बोटनेक आहे. हे जे बटन आणि पोटलीस दिलेले आहे तर हे डायरेक्ट स्टिच केलेले आहे, तर म्हणजे जॉईंट करायचं नाही, याला डायरेक्ट शिवलेलं आहे, फक्त लुक तसं दिलंय ते. तर मग असा एक ब्लाऊज अगोदर स्टिच केलेला आहे मी. तर म्हटलं आता ही साडी स्वातीची आहे, तर म्हटलं मग स्वातीच्या साडीवरती हा एक छान दिसन पॅटर्न.